ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचं श्रेय पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलंय। राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणावरचं क्रेडिट घेत फडणवीसांनी ठाकरेंना टोला लगावलाय। दरम्यान यानंतर आदित्य ठाकरेंनी देखील फडणवीसांवर पलटवार केलाय। देवेंद्र फडणवीसांमुळे दोन भाऊ एकत्रित आले, याचं क्रेडिट मला घ्यायचं आहे। मी त्याच्याबद्दल आनंदी आहे। राज आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आणण्याचं श्रेय आपलंच आहे आणि ते मी घेतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा जाहीरपणे सांगून टाकलंय। राज ठाकरे शिवसेनेतनं बाहेर पडल्यानंतर त्यांनी मनसेची स्थापना केली। दोन्ही भावांच्या पक्षांची युती गेल्या 20 वर्षात झाली नाही, पण मराठीच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच दोन्ही भाऊ एकत्र आले। त्यावेळी ठाकरे बंधूंनी दोन्ही भावांना एकत्र आणण्याचं श्रेय फडणवीसांना देत असल्याचं खोचकपणे म्हटलं होतं। जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं। आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला। आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा मराठीच्या विषयावर बोलताना ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचं क्रेडिट मीच घेतो असं म्हटलं, तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला। मला सांगायचं एवढंच आहे की बरं, पुन्हा त्याच्यावर आमचे राजसाहेब त्यांच्या सोबत गेले आणि दोघांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांमुळे। मला याचा आनंद आहे। या सभागृहाच्या आपल्या कामकाजातही आलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसांमुळे दोन भाऊ एकत्रित आले, याचं क्रेडिट मला घ्यायचं आहे। मी त्याच्याबद्दल आनंदी आहे, पण सगळं करायचं तुम्ही आणि ठोकायचं आम्हाला। फडणवीसांनी चिमटा काढल्यानंतर आदित्य ठाकरेंनीही फडणवीसांवर पलटवार केलाय। देवेंद्र फडणवीस हे कायम निवडणूक मोडवर असतात असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय। त्यांचं भाषण त्याच्यात खरं तर आठवण करण्यासारखं काहीच नव्हतं, म्हणजे आठवण्यासारखं विसरूनही गेलोय। कारण मागच्या वेळीचंच भाषण परत आज यावेळी परत तेच पुढच्या वेळी। मी हेच बोललो ना की आता तरी निवडणुका संपल्यात, त्या मोडमधून बाहेर पडा। नुसतं टोलेबाजी करण्यापेक्षा समोरून काय आम्ही सांगतोय, आम्ही पोटतिडकीने काय सांगतोय, त्याच्यातलं खरं काय सार आहे ते घ्या आणि तुम्ही त्याच्यावर काम करा ना महाराष्ट्रासाठी। देवेंद्र फडणवीस गमतीनं म्हणाले असले तरी राजकारणात काहीही होऊ शकतं। ठाकरेंच्या युतीला मुंबईत मर्यादित यश मिळालं असलं तरी ते यश नक्कीच कौतुकास पात्र होतं। आता फडणवीस ठाकरे बंधूंच्या युतीची खिल्ली उडवत असले तरी पुढच्या निवडणुकीत ठाकरे बंधू जोरदार कमबॅक करण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।